नमस्कार मंडळी, गावठ्यामध्ये स्वागत। हे बघा, आपण आता बनवतोय अंडा भुर्जी, चटपटी तशी अंडा भुर्जी। त्याच्यासाठी 8 अंडे घेतलेले, हे 3 मोठे कांदे कापून घेतलेले, 2 मध्यम आकाराचे टमाटे कापून घेतलेले, मुठभर कोथिंबीर, 2-4 हिरव्या मिरच्या, दीड चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा घरगुती मसाला, छोटंसं जिरे घेतले आणि 1.5 चमचा लाल तिखट घेतले। हे बघा, एव्हरेस्ट मटण मसाला घेतलेला आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे आपण, आणि चवीनुसार मीठ आणि तेल घेतलेले आहे आपण। चुलीवर तवा तापत ठेवले। आता बघ, आपण कांदे थोडासा कांद्याचा कलर पडतेपर्यंत ते कांदे भाजून घेऊया। तोपर्यंत कांद्याचा कांदा भुजतोय तोपर्यंत आपण अंडे फोडून घेऊया। एका पातेल्यात अंडे फोडून घेऊया आपण। कांद्याचा कलर परतलेला, आता ते कांदे आपण तव्यावरून काढून घेऊया। आता एका ताटामध्ये कढई ठेवून घेऊया, त्यात तेल टाकून घेऊया। 2 चमचे असे तेल टाकून घ्यायचं आहे। आता जिरे टाकायचे ना, जिरे फुलून द्यायचे चांगले। आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। किंवा हिरवी मिरची टाकून घ्यायची नंतर। चांगले परतून देऊया। त्याच्यानंतर कांदा परतून घेतला, तो कांदा टाकून घेऊया। चांगलं परतलेलं आहे, आता आपण टमाटे टाकून घेऊ। हे बघा, चवीपुरतं आता मीठ टाकून घेतोय आपण। टमाटे कांदा सगळं चांगलं व्यवस्थित परतलेलं आहे। आता कोथिंबीर टाकून घेऊया। आता हे मसाले सगळे पावडर मसाले टाकून घेऊया। सगळे मसाले आपण टाकून घेतले। 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा एव्हरेस्ट मसाला, एव्हरेस्ट मसाला घेतला, 1 चमचा चाट मसाला घेतला आणि घरगुती मिरची घेतली 1 चमचा। आता हे सगळं मसाल्याने तेल सोडलेले चांगले व्यवस्थित मसाले बघा। आणि आता जे अंडे आपण फोडून घेतले तिथे 8 अंडे आता आपण ते टाकून घेऊया। चांगलं आपण अंडे फोडून घेतले ते चांगलं आता हलवून घेऊया। चांगलं व्यवस्थित घट्ट होऊ द्यायचं। मंडळी, तुम्ही कसं तिखट खाता त्या हिशोबाने तुम्ही मिरची टाकू शकता। हे बघा, अशा प्रकारची भुर्जी आता तयार होते। 5 मिनिटात ती भुर्जी तयार होतात। हे बघा, अशा प्रकारे आपली भुर्जी आता
सर्व तयार झाली आहे. परत एकदा आपण एक करून घेऊ त्यांना. हे बघा आपली भुर्जी आता तयार झाली आहे. आपण आता चुलीवरून खाली उतरून घेऊया. अशा प्रकारे मसाला भुर्जी आपली तयार झाली. हे बघा मंडळी, आता आपण जी भुर्जी बनवली त्याची चव चाखून बघूया कशी लागते. एकदम जबरदस्त अशी भुर्जी तयार झालेली आहे. एक वेळेस तुम्ही अशी भुर्जी जरूर तयार करून बघा. कशी लागते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा. नमस्कार.